नमस्कार। आज आपण पाहणार आहोत कोणतेही वाटण न करता अगदी झटपट असं सुक्कं चिकन। तरी ते मी खोबरं, टोमॅटो, कांदा याचा वापर केलेला नाही, तरी सुद्धा तुम्ही ग्रेव्ही पाहू शकता आणि चिकनही किती मऊसूत शिजलेलं आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर सुरुवातीला इथे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, 2 इंच आल्याचा तुकडा असा बारीक कट करून घ्यायचा, 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि थोडासा इथे आपल्याला पुदिना आणि थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे आणि यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं आणि थोडंसं पाणी टाकून याची छान अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। आणि त्या अगोदरच मी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि पाणी आपल्याला नितळूनच घ्यायचं आहे चिकनमधील। आणि आता बारीक करून घेतलेली पेस्ट आपल्याला चिकनमध्ये टाकून घ्यायची आहे। तर हे पहा या पद्धतीने। आणि आता वरून आपल्याला मसाले टाकून घ्यायचे आहेत। तर इथे 1 मोठा चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर, यामुळे कलर खूप छान येतो, 1 चमचा धन पावडर, पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा इथे आपल्याला गरम मसाला टाकून घ्यायचा आहे। मसाले तुम्ही किती तिखट खाता त्यानुसार कमी जास्त केले तरी चालतील। आणि आता छान असं मसाल्यामध्ये चिकन एकजीव करून घ्यायचं आहे। हे पहा या पद्धतीने छान असं एकजीव करून घ्यायचं आणि वरून अजून थोडंसं मीठ टाकून घ्यायचं चवीनुसार आणि छान असं एकजीव करून घ्यायचं। यामुळे काय होतं, छान असं चिकनला पाणी सुटलं जातं। 15 ते 20 मिनिटं असंच ठेवून द्यायचं झाकण ठेवून। वेळ असेल तर 1 तास ठेवलं तरी चालेल। 4 ते 5 आपल्याला इथे काजू घ्यायचे आहेत आणि यामध्ये थोडंसं पाणी टाकून छान अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। वेळ असेल तर तुम्ही काजू 1 तास अगोदर भिजून घेतले तरी चालतील। तरी ते मी काजूमध्ये थोडंसं पाणी टाकून छान अशी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे। आणि आता आपण अर्ध्या तासानंतर चिकन पाहूयात। हे पहा चिकनला छान असं अंगचं पाणी सुटलेलं आहे। हे पहा आपण छान असं मॅरिनेट करून ठेवून दिलेलं होतं। तर हे पहा मसाल्यामध्ये छान असं एकजीव झालेलं आहे। तर आता आपण पॅनमध्ये 2 ते 3 चमचे तूप टाकून घ्यायचं आणि थोडंसं तेल टाकून घ्यायचं। पूर्ण चिकन तुम्ही तुपामध्येही करू शकता, तुपाऐवजी ते तुम्ही बटरही घेतलं तरी चालेल। तरी ते मी 2 चमचे तूप आणि 2 चमचे तेल घेतलेलं आहे। तेल छान गरम झालं की आता आपल्याला यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन टाकून घ्यायचं आहे। हे पहा आणि सुरुवातीला गॅस मिडियम ठेवायचा आहे आणि छान असं एकजीव करून घ्यायचं आहे। हे पहा आपण जास्त वेळ मॅरिनेट केल्यामुळे शिजायला अजिबात वेळ लागत नाही। तर मसाल्यामध्ये 4 ते 5 मिनिटं असंच परतून घ्यायचं आहे चिकन। आणि आता कोणतंही पाणी न टाकता असं झाकण ठेवून 4 ते 5 मिनिटं एक वाफ काढून घ्यायची आहे। आणि तुम्हाला दावते, हे पहा चिकनला छान असं अंगचं पाणी सुटलेलं आहे। झाकण काढून दावते। हे पहा इथे मी थोडंसुद्धा पाणी यामध्ये टाकलेलं नव्हतं, तरीसुद्धा तुम्ही पाहू शकता चिकनला किती छान असं पाणी सुटलेलं आहे। या पद्धतीने तुम्ही चिकन करू शकता। तुम्ही पाहू शकता अजिबात जास्त इथे आपण वाटण वगैरे टाकलेलं नाही। तर आता आपण बारीक करून घेतलेली पेस्ट टाकून घेऊयात काजूची। हे पहा वरून टाकून घ्यायची आणि छान असं चिकन यामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे। हे पहा काजूच्या पेस्टमध्ये चिकन छान असं एकजीव करून घ्यायचं आहे। जास्त पाणीसुद्धा टाकायचं नाही आपल्याला चिकनमध्ये। हे पहा आणि गॅस मिडियम करायचा आहे, लागलंच तरच तुम्ही थोडंसं यामध्ये पाणी टाकू शकता। 15 ते 20 मिनिटं बारीक गॅसवर असं शिजवून घ्यायचं। तर हे पहा अधूनमधून मिक्स करत मी 15 ते 20 मिनिटं चिकन छान असं शिजवून घेतलेलं आहे आणि झाकण काढून तुम्हाला दावते। हे पहा छान असं चिकन आपलं मऊसूत शिजलेलं आहे आणि ग्रेव्ही तुम्ही पाहू शकता किती छान अशी स्मूथ ग्रेव्ही आपली बनलेली आहे। आणि चिकनही दावते तुम्हाला। हे पहा किती छान असं मऊसूत शिजलेलं आहे। आणि आता वरून भरपूर कोथिंबीर टाकून घ्यायची। हे पहा तुम्हाला थोडंसं इथे दाटसर हवं असेल तर यामध्ये थोडंसं गरम पाणी ॲड करू शकता। तरी ते मी पूर्ण असं सुक्कं बनवलेलं आहे। हे पहा चिकन छान असं मऊसूत बनलं जातं, पूर्ण आतपर्यंत असं एकजीव होतं। तर आता आपण काढून घेऊया ताटामध्ये। हे पहा जळूनही तुम्हाला दावते, कोणतंही आपण यामध्ये वाटण वगैरे टाकलेलं नाही, तरीसुद्धा तुम्ही ग्रेव्ही पाहू शकता किती अशी स्मूथ ग्रेव्ही आहे आणि चवीला तर अप्रतिम लागतं। तर एकदा माझ्या पद्धतीने हे सुकं चिकन तुम्ही नक्की करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्याबरोबर नक्की शेअर करा। मी बनवलेला आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल वाटला तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। हो आणि एफबीवर असाल तर फॉलो करायला विसरू नका। भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर। तोपर्यंत धन्यवाद।